नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळेप्रमाणे खूप महत्त्वाचे IMP GK चालू घडामोडी विज्ञान असे सर्व प्रश्न आपण नेहमी बघत असतो। नेहमी आपण संपूर्ण मोठे लेक्चर असेल किंवा या ठिकाणी IMP प्रश्न असेल आपल्या व्हिडिओत आपण घेत असतो। प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे। एक प्रश्न एक मार्क परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही प्रश्न न चुकता न पुढे माग घेता या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कारण की तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। सोबतच जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील जे काही आपले महत्त्वाचे व्हिडिओ असेल, व्हिडिओ लेक्चर असेल, गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर असेल ते सर्व तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील आणि या ठिकाणी तुम्हाला देखील चांगला फायदा होईल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा। प्रश्न क्रमांक पहिला बघा, कृषी क्षेत्राचा आधुनिकीकरणासाठी 20 अब्ज रुपयांचे कर्ज भारताने कोणत्या देशाला देण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केनिया। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुढीलपैकी कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हटले जाते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ। प्रश्न क्रमांक चौथा बघा, केंद्र सरकारने नुकतेच कोणत्या 2 विमानतळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ म्हणून मान्यता दिली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भुवनेश्वर व इन्फाळ। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या देशाने मलिगयान या उपग्रहाचे केलेले प्रक्षेपण अयशस्वी ठरले? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उत्तर कोरिया। प्रश्न क्रमांक 6 बघा, UTI बँकेचे नामकरण डॅश डॅश या नावाने झाले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ॲक्सिस बँक। पुढचा प्रश्न क्रमांक 7 बघा, फेडरेशन कप ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फुटबॉल खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 13 ते 17। प्रश्न क्रमांक 9 बघा, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशात UPI वरील आर्थिक देवाणघेवाण किती कोटीवर पोहोचली आहे? तर बघा 139 लाख कोटीपर्यंत पोहोचली आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, इंडिया हाऊसची स्थापना इंग्लंडमध्ये डॅश डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताच्या नवीन संसद भवनाचे डिझाईन कोणी बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बिमल पटेल। प्रश्न क्रमांक 12 बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर। प्रश्न क्रमांक 14 बघा, WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? तर 1 जानेवारी 1995ला झाली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1995 1 जानेवारी। प्रश्न क्रमांक 15 ज्वालामुखी पर्वतांमधून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सल्फर डायऑक्साईड। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे, कारण की खूप मेहनत लागते अशी व्हिडिओ बनवायला, तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करा। प्रश्न क्रमांक 16 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अक्षय ऊर्जा म्हणून पाळण्यात येतो। प्रश्न क्रमांक 17 बघा, अनेक औषधी वनस्पती असलेले लातूर जिल्ह्यातील बटवळ बेट कोणत्या तालुक्यात आहे?
तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चाकूर. प्रश्न क्रमांक 18 बघा, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 120 ते 80. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिंहगड एक्सप्रेस. प्रश्न क्रमांक 20 बघा, जगभरातील किती टक्के मध्यमवर्गीय UNDPच्या अहवालानुसार भारतात राहतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 24%. प्रश्न क्रमांक 21 बघा, सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅशच्या लेण्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वेरूळ. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी मला कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी परीक्षेचा फॉर्म भरला आहे. मला लगेच कमेंट करून सांगा, म्हणजे त्यानुसार मी येणाऱ्या काळात व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करायला या ठिकाणी मी करत जाईल. प्रश्न क्रमांक 22, प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 23 बघा, आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून पॉलीलोंग हे कोणत्या राज्यातील गाव आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मेघालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी डोळ्याचा कोणता आजार हा डोळ्याची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रेस्बियोपिया. प्रश्न क्रमांक 25 बघा, महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजघाट. तर मला कमेंट करून हे सांगा की शांतीघाट कोणाच्या समाधीस्थळाचे नाव आहे? काय शांतीघाट कोणाच्या समाधीस्थळाचे नाव आहे? कमेंट करून मला लगेच सांगा. प्रश्न क्रमांक 26 बघा, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दंतीदुर्ग. प्रश्न क्रमांक 27 बघा, वस्तू आणि सेवा कर GST चोरीत देशात कोणते राज्य सर्वाधिक आघाडीवर आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 28 बघा, नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोंदिया जिल्ह्यात येतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी CRR. प्रश्न क्रमांक 30 बघा, राज्याच्या कोणत्या विभागात धवल क्रांती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मराठवाडा आणि विदर्भ. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारताच्या भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 32, भारताचा वाटा एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 25% आहे. प्रश्न क्रमांक 33 बघा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राज्यसभा. प्रश्न क्रमांक 34 बघा, ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वात कार्यशील आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संपूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न क्रमांक 35 बघा, कोणत्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 36 बघा, देशात 31 ऑक्टोंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राष्ट्रीय एकता दिवस. प्रश्न क्रमांक 37 बघा, लहान आतडे हे मोठ्या आतड्यांच्या तुलनेत डॅश असते म्हणून त्याला लहान आतडे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अरुंद. प्रश्न क्रमांक 38 बघा, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले?
तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अरविंद घोष. प्रश्न क्रमांक 39 बघा, भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा कसोटी सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 40 बघा, भारतासह 6 देशांना पर्यटन विजा मोफत देण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 41 बघा, महाराष्ट्र राज्य महसूल वर्ष कोणत्या महिन्यापासून सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 42 बघा, पारस येथील विद्युत ऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बाळापूर तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा, केंद्र सरकारच्या उत्पादनातून राज्य सरकारचा वाटा डॅश डॅशच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वित्त आयोग. प्रश्न क्रमांक 44 बघा, मुंबई उच्च न्यायालयाने सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वासाच्या ठरावाच्या मंजुरीसाठी किती सदस्यांचे बहुमत पुरेसे आहे असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2/3. प्रश्न क्रमांक 45 बघा, खालीलपैकी कोणता गड पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ब्लॅक फॉरेस्ट. प्रश्न क्रमांक 46 बघा, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 47 बघा, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जपान. प्रश्न क्रमांक 48 बघा, कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण आरोग्य संदर्भातील जागतिक क्रमवारीत अमेरिकेच्या मॅकेन्से हेल्थ इन्स्टिट्यूटच्या सर्वेनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तुर्की. प्रश्न क्रमांक 49, पण त्या अगोदर सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे की या ठिकाणी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे IMP व्हिडिओ बघण्यासाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 49 बघा, कोणती पर्वतरांग खंडित झाल्यामुळे गन्नानपूर खिंड तयार झाली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातपुडा. शेवटचा प्रश्न क्रमांक 50, प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे, म्हणजे कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 50चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अकोले. म्हणजेच बघा प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्यात आहे.